साहित्य जे आहे लिटमस पेपर, त्याच्यामध्ये लाल आणि निळा, परीक्षा नळी आणि इतर साहित्य, वापरलेली रसायनं आहेत लिंबू, त्यानंतर चिंच, चुना, साबण ह्या पदार्थांची केलेली द्रावण. ह्या द्रावणांचा वापर करून आम्ल आणि आम्लारी ओळखणे ही कृती विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. त्यानंतर कृतीमध्ये पहिल्यांदा आपण तयार केलेली द्रावणे परीक्षा नळीमध्ये घ्यायची आहेत. त्या परीक्षा नळींना नावं द्यायची आहेत, ABCD अशा अनुक्रमे त्यांना नावे द्या. परीक्षणामध्ये घेतलेल्या द्रावणामध्ये लिटमस पेपरचा रंग कसा बदलतो याचं निरीक्षण करा आणि जो बदल आहे तो त्या तक्त्यामध्ये तुम्ही नोंद करा. नंबर 1 अनुक्रमांक, नंबर 2 घेतलेले द्रावण, नंबर 3 लिटमस पेपरचा बदललेला रंग आणि निष्कर्ष. नंबर 1 घेतलेले द्रावण A आहे, हे लिंबू पाणी आहे. परीक्षा नळीमध्ये मुलांनी लाल लिटमस पेपर आणि निळा लिटमस पेपर दोन्ही त्याच्यामध्ये बुडवायचे आहेत आणि होणारा बदल जो आहे तो ओळखायचा आहे. पहिल्या द्रावणामध्ये निळा जो लिटमस पेपर होता तो लाल झालेला आहे, लाल लिटमस पेपर जो होता त्याच्या रंगात बदल झालेला नाही. अशा पद्धतीनं सगळ्या द्रावणामध्ये होणारे रंग बदल ह्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे आणि ह्या बदलावरून तिथं समोर निष्कर्ष केलेले आहे. ज्या द्रावणामध्ये निळ्याचा लाल झालेला आहे ती द्रावण ही आम्ल आहे, त्याच्यामध्ये लाल हा निळा झालेला आहे ती द्रावणे ही आम्ल आहे. तर अशा पद्धतीने दिलेले द्रावण आम्ल किंवा आम्लारी आहे ही कृतीमधून मुलांना ओळखता येतं. त्यानंतर याच्यावरती प्रश्न जे मुलांना विचारायचे आहे. आता एक प्रश्न विचारताना तुम्ही पण चालले आहे कसे ते हॉट मध्ये लॉट मध्ये दीर्घोत्तरी कसे आहेत मौखिक ते जसं तुम्ही बघा चुकलाय का बरोबर आहे म्हणजे आपल्याला उद्या प्रश्न तयार करताना तशा पद्धतीने करता आले. मी आता बघा प्रश्न मी तयार केलेले आहे.